ही आत्ताच गाडी पास झालेली आणि त्याच्यामध्ये एल आहे म्हटल्यावरती विषयच नको. कोणाला लागलं नाही ना? अरे लागा नहीं, इसको कितना मारा, मारे मारे सब लोग मिलके मेरे को बहुत मारा. तुम्ही मारले हे पण आम्ही बघितलं. ये सब प्रोत दुख रहा है, ये सब प्रोत दुख रहा है. काही होऊ दे, मला कंप्लेंट करायची आहे. मारहाण केली मला, ते मारहाण करणं कुठेतरी मला चुकीचं वाटलं म्हणून मी एवढा थांबलो. दया, कुछ तो गडबड है दया. ॲक्सिडेंट झालेला असं वाटत आहे. बघूया नक्की काय झालंय. डंपर आहे त्याच्यातनी. आईच्या गावात ही आत्ताच गाडी पास झालेली आणि त्याच्यामध्ये एल आहे म्हटल्यावरती विषयच नको. कोणाला लागले का फक्त बघूया. वाईट रे वाईट. MH05. कोणाला लागलं नाही ना? अरे लागा नहीं, इसको कितना मारे मारे सब लोग मिलके मेरे को बहुत मारा. गरीब इंसान है, इंसान नहीं है क्या ये? ये लोग को तकलीफ नहीं है क्या? लोग पेट के लिए काम करते हैं, चोरी करके खाने का गाड़ी गली छोड़े ना. त्यांनी घुसवली आडवी आमच्या समोरच गाडी होती. सब लोग मिलके एकला मार रहे इसको. पता है, वही देख के मैं वही उतर के देख. मी पण ड्रायव्हरच आहे. आम्ही कुठल्या मोठ्या साहेबांचे आम्ही ड्रायव्हर लोक नाही सर. किसका गलती है? इसका गलती है. हाँ, गाड़ी ठोका होगा से मिलके उतर के मेरे को फोटो लिया था. मेरे को आया सब लोग मिलके मेरे को बहुत मारा. ये सब पूरा दुख रहा है. पूरा फॅमिली हो गया ना, अकेला हो गया. नाही जसं जसं बघा, कोण मी कमवायला इथं मराठी माणूस आणि भैया असू कोणी असू द्या महाराष्ट्रामध्ये नियम आहे. महाराज हक्क नसतो. काय खर्च आहे? जर त्याचा लॉंग आहे तर तुम्ही खर्च घेऊ शकता आणि तुमचा लॉंग आहे तर त्याला खर्च घेऊ शकता. तो सरळ येत होता, तुम्ही आडवे लय बेकार खतरनाक मारलाय. लय बेकार मारला, एकदम कट मारला. हा डायरेक्ट कट मारला. ते आम्ही दोघांनी बघितलं. आमची एक्झॅक्टली यांच्या मागे गाडी होती. जेव्हा यांनी चुकीची गाडी घातली, भांडण्यात काही पॉइंटच नाही. चूक तुमची आहे, गाडी काढा आणि घेऊन. काय दादा शिवी नाही द्यायला. दादा शिवी तुम्ही डायरेक्ट तो आला डायरेक्ट बोला कुठं आहे तो ड्रायव्हर तुला मारला. तुम्ही मारले हे पण आम्ही बघितलं. नाही आपण मराठी माणूस आहे. बघा असं नाही केलं. तुम्ही त्याला मारलात. त्याला मारा ना, रूप ना, पुलिस में आएगा ना, बात करेंगे. तू गरीब इंसान का हक नहीं है जीने का. अगर ये लोग काम नहीं. तू अकेला है? क्लीनर विनर कोई नहीं रखने का ना यार. गाड़ी नहीं लेगा. गाड़ी पीछे भाई हमारा भी अभी बहुत नुकसान हो गया. अभी साल छोड़, हमको कितना मारा से? अरे हो गया नहीं बोलने. इसको मारा? इन लोगों ने मेरे क्यों मारा? 4 लोगों ने मिलकर मेरे को बहुत मारा. थांबा पोलीस आता है. पोलिसांना बोलवते. अरे दादा शिवी काय? शिवी दिल्यासारखं काम केलं तुम्ही. इसको क्यों मारा यार? माहिती आहे ना, म्हणून मी पण उतरून. क्यों मारा इसको? मी पण थांबलो. गाडीला मी ब्रेक मारला म्हणून टाकलो. दुसरे एवढा मारा होता यार, इतना दूर से आ रहा. आम्ही त्याला बोललो आम्ही आता चुकी झाली. अभी देखने पता चला ना किसका गलती है. अभी नहीं लगा ट्रैफिक को आगे इधर आगे आने दे. बोला ऐसा मार के. आप कौन सा गाड़ी मारा ना, नंबर किस? ये क्या गाड़ी है? यही है ना, यही गाड़ी वालों ने मारा. वही गाड़ी वालों ने मारा. पूरा फैमिली कैसे मार सकते? कैसे मार सकते? देखने वाली सब ये सब प्रो दिख रहा है. ये सब प्रो दिख रहा है. चलो ले लो ना भाई, ले लो ना. अरे देता है कुछ रहेगा. पुलिस लगा सॉरी से क्या अरे इसको मारा यार. चलो ए भाई. अरे किती जण आहेत तुम्ही गाडीमध्ये? हां, दोघंच होतात. जाऊ द्या भैया.
आता इकडे घ्या, इकडे घ्या. गाडी थोडी पाठी घ्यायला लागेल. थांबा थांबा थांबा, इकडे माझ्या इकडे घे. सांगतो. नको नको, पाठी घ्यायला. तर मित्रांनो, इथेच आपले बरोबर मेमरी कार्ड फुल झालं. त्याच्यानंतर मी काही ते मेमरी कार्ड बदली करण्याच्या भानगडीत नाही पडलो. म्हटलं आता हे जे काही चालू आहे ते जरा सोडवायला पाहिजे. त्याचवेळी बरोबर अपोजिट लेनने ट्रॅफिक पोलीस जात होते. ऑलरेडी एक ते ॲक्सिडेंटची केस त्याच ब्रिजवरती अपोजिट साईडला झालेला ॲक्सिडेंट ती सॉल्व करून ते निघत होते त्यांच्या ऑफिसला. त्यांना दिसलं की काहीतरी इथे ॲक्सिडेंट झाले, त्याच्यामुळे परत ते युटर्न मारून आले ॲक्सिडेंट नक्की काय झालं आहे बघायला. त्याच्यानंतर मग त्यांनी पहिला तर दोन्ही गाड्यांना ब्रिजच्या खाली येऊन कोपऱ्यावरती गाड्या लावायला सांगितलं, जेणेकरून जे काही ट्रॅफिक झालेलं ते कमी व्हावं. त्याच्यानंतर ते दोघंजण आले. तर प्रत्यक्षदर्शी त्या एक ताई होत्या ज्या त्या ट्रक ड्रायव्हरच्या साईडने बोलत होत्या. त्या ताईंनी आणि एक दादा होते, त्या दोघांनी त्या ट्रक ड्रायव्हरला वाचवलं आहे त्या फॅमिलीपासून. असं सांगत होते की ते 4ही जणं फॅमिलीमधले त्या ट्रक ड्रायव्हरला मारत होते. आणि त्या ट्रक ड्रायव्हरची कंडिशन खूप बेकार झालेली. त्याच्यानंतर पण त्याला तिथे छातीमध्ये पोटामध्ये पूर्णपणे दुखत होतं. ते पोलीस आले. नशीब चांगलं, पोलीस पण चांगले होते. पोलिसांनी दोघांच्या बाजू ऐकून घेतल्या. त्याच्यानंतर पोलीस आल्यानंतर त्या फॅमिलीने कबूल केलं, हां आम्ही मारलं. पण त्याच्यात असं झालं की त्याने शिवीगाळ केली म्हणून आम्ही मारलं. तर ते आता किती तथ्य आहे त्याच्यात ते मला माहीत नाही. मी जे कानावरती पडलेलं आहे ते फक्त सांगतो आहे. मी फक्त एक माणुसकी म्हणून त्या ड्रायव्हरची कंडिशन बघून तिथे थांबलो. जवळजवळ हे ॲक्सिडेंट झालेलं 5:30च्या आसपास. कधी नव्हे तुम्ही लवकर घरी जात होतो. आणि आत्ता वाजले आहेत जवळजवळ 7:45. म्हणजे 2-3 तास त्यांच्या चर्चात आलेला. तर ट्रकचा मालक येत होता. ट्रक ड्रायव्हर जो होता तो मुलगा होता, तो नाही बोलला कंप्लेंट करायचीच आहे, काही होऊ दे मला कंप्लेंट करायचीच आहे. मारहाण केली मला. ते मारहाण करणं कुठेतरी मला चुकीचं वाटलं, म्हणून मी एवढा थांबलो त्या मुलाबरोबर, जेणेकरून त्याचा अजून कोण ट्रक मालक म्हणा किंवा कोण येऊ दे. त्याच्यानंतर मग आपण निघूया. मग ते सगळे आल्यानंतर त्यांचं बोलणं झालं आणि त्यांनी शेवटी कबूल केलं की हां आम्ही मारहाण केली, चुकीचं होतं, सॉरी पण बोलले ते. ठीक आहे, आता काय पोलीस आल्यानंतर तुम्हाला हे सगळं सुचलं. पण ज्या कंडिशनमध्ये जी गाडी होती त्याने हे पण कबूल केलं की हां आमची चुकी होती, समोरच्या एखाद्या गाडीने ब्रेक दाबला त्याच्यामुळे मला गाडी तिथे घुसवायला लागली, ट्रक ड्रायव्हरचं काही चुकी नव्हती, हे पण मान्य केलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर जे काही मेडिकलसाठी त्या ट्रक ड्रायव्हरने डिमांड केली की पूर्ण मला बॉडी चेकअप करायला लागेल, जे काही थोडेफार पैसे होते ते त्यांनी दिले त्याला आणि संपवलं. तर इथे मी ट्रॅफिक पोलीस जे होते राहुल कुडाळे, आय थिंक सो नेरूळ पोलीस स्टेशनचे होते ते आले. त्याच्यामुळे हा मॅटर सॉल्व झाला. नाहीतर परत वाद झाले असते. ट्रक ड्रायव्हरचा पण कोण भाऊ आलेला मारामारीच्या हिशोबाने, मग ते सगळं मिटवला वाद. त्याच्यामुळे त्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद ट्रॅफिक पोलिसांचे. आणि जे 2 स्कूटी धारक होते, एक त्या लेडी होत्या आणि एक काका होते, त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही त्या ट्रक ड्रायव्हरला वाचवलं मारहाणीपासून. डेरिंगबाज होती मुलगी ती, एक नंबर. ती फुल नडत होती, तुम्ही मारलंच का, काय म्हणून मारलं त्याला. कारण की मी गेलो त्याच्यानंतर मला काहीच मॅटर माहीत नाही नक्की काय झालं. मला तो मॅटर समजून घ्यायलाच 5 मिनटं लागली नक्की एक्झॅक्टली झालं आहे का. त्या मुलाला विचारलं दुखतं आहे का, तर बोला नाही दुखतं आहे खूप. म्हटलं आता तो गेला, सगळे तिथून निघाले, म्हटलं मी पण निघालो. चला, छोटे मोठे ॲक्सिडेंट होतात, कोणाला काही झालं नाही, इजा झाली नाही, ते एक नशीब समजायचं.
आणि तिथून निघायचं. एक तर तुमचीच चुकी होती, त्यात तुम्ही त्या बिचारा एकटा ड्रायव्हर मिळाला, तो पण सडपातळ बांधा त्याचा, म्हणून त्याला मारायचं. बरं असं पण नाही एखाद्याने मारलं, 4-4 जण मारत होते असं प्रत्यक्षदर्शी बोलले. अरे 4-4 जण काय मारतात, त्याचा जीव केवढा, त्याला काय मारायचं का? आणि तुमची चुकी असते ना. बरं त्याची चुकी असते, एखाद्या वेळी त्याने मार खाल्ला समजू पण शकतो. पोलीस आल्यानंतर तुम्ही सगळं कबूल केलं, चुकीचं आहे ना. तर मला फक्त एवढंच म्हणायचं, काही झालं, काही ॲक्सिडेंट झालं, काही झालं, मारामारी करू नका तिकडे. जे काय आहे ते नंतर तुम्ही वार्ता करून चर्चा करून सोडवून घ्या. जे काही खर्च झाला, नशीब एवढं समजायचं की कोणाला काही लागलं नाही हे समजायचं आणि पुढे चालायचं. आता माझं पण ॲक्सिडेंट झालेलं मध्ये. एक वॅगनरवाला क्रॉस करत होता आणि मी आपल्या सरळ मार्गाने चाललेलो. हा एकदम क्रॉस करून मला वाटलं थांबेल, कारण की माझं जाणं हे होतं. हा अचानक गाडीच्या समोरच आला. तर समोर आला तर ही कुठे थांबते, 40-50च्या स्पीडला होतो मी आरामात, आणि अचानक एकदम समोर आला. जाऊन ठोकलो त्याला. तर ठोकलो. माझा जो गार्ड आहे, हा जो गार्ड आहे पूर्ण गाडीला त्याच्या आपटला आणि माझ्याच पायावरती रिटर्न तो बसला. आणि तो एवढा जोरात बसला की आता जवळजवळ मला ॲक्सिडेंट होऊन 3 महिने झालेत. 3 महिने झालेत. एक्सरे काढला, एक्सरे नॉर्मल आहे, तरी पण दुखत होता. परत एक्सरे काढला, त्याच्यात पण नॉर्मल निघाला. आता MRI काढायचं तेवढं बाकी आहे. अजून पण माझा तो पाय दुखतो आहे. आणि माझी गाडी, असं पण नाही मी बिडलो, गाडी माझी फक्त आणि फक्त क्रॉस झाली. माझ्याबरोबर माझी एक कलीग होती पाठीमागे, ती पण गाडीवरती तशीच बसून होती, तिला काय झालं नाही. फक्त मलाच तेवढा पायाला मुका मार लागला. त्यावेळी मला काहीच कळालं नाही की चल ठीक आहे, म्हटलं चल आता ठोकला. म्हातारा माणूस होता, फोनवरती बिझी होता, त्याच्यात तो ठोकला. तिथे 2-4 शिव्या घातल्या, तरी पण ते काय म्हातारा ऐकायला तयार नाही. बोलतो तुझीच चुकी आहे. नंतर बोलतो मग दोघांची चुकी. म्हटलं दोघांची चुकी नाही, तुझीच चुकी आहे. शेमड्या नाही बोललो, हे आता निघालं ते राग आला तो 3 महिन्यानंतरचा बाहेर. आणि त्यावेळी आपल्या ॲज युज्युअल गोप्रोचा प्रॉब्लेम होता. मे बी बॅटरी डाऊन होती, त्याच्यामुळे गोप्रो चालू नव्हता. म्हटलं चल ठीक आहे, आता कलिक पण होती, म्हटलं कुठे आता वादावादी करू, तिला स्टेशनला सोडायचं होतं आणि म्हाताऱ्याबरोबर काय आता भांडायचं, म्हणून सोडून दिलं. म्हटलं थोडासा नॉर्मल दुखत असेल, नंतर होईल व्यवस्थित. पण नंतर साला अजून 3 महिने झाले तरी पण अजून. गाडी आत्ताच नवीन आहे, ताईंना हेल्मेट दिलं आहे, ती एक चांगली गोष्ट आहे. पण स्वतः तर ताई वाचणार आहेत का हेल्मेट घालून, पण तुम्ही फोनवरती बोलत आहात. काय रे मूर्ख साले, कुठून येतात ना, मला तेच कळत नाही. बरं त्या ताईंनी सांगा ना बाबा, अरे मित्रा लाव बाजूला, मस्तपैकी गप्पा मार. अजून पण फोन चालू आहे, सडपातळ बांधा. चला जास्त काय पकवत नाही, फक्त एवढंच म्हणणं आहे की हाणामारी करू नका. जे काय आहे ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा. पोलीस योग्य तो निकाल घेतील. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडला तर सोडून द्या. फक्त आणि फक्त एवढंच करा. ड्राईव्ह सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.